ची जिज्ञासा, नरेन्स क्युरिओसिटी। कलकत्त्याच्या एका जुन्या घरात नरेन नावाचा एक लहान मुलगा राहत होता। त्याचे डोळे मोठे आणि तेजस्वी होते आणि त्याचे मन नेहमी प्रश्नांनी भरलेले असे। नरेनला जगाबद्दल सर्व काही जाणून घ्यायचे होते। आई, देवाने हे तारे का बनवले? तो आपल्या आईला, भुवनाला विचारत असे। आणि ह्या वाघांना पट्टे कशासाठी? नरेनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे धाडस। त्याला कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नसे, मग ती अंधारी खोली असो वा उंच झाडावर चढणे। एकदा त्याचा मित्र शोन त्याला म्हणाला, नरेन, त्या जुन्या पिंपळाच्या झाडावर भूत राहते, आईने सांगितले आहे। पण नरेन फक्त हसला। भूत? मी बघतो त्याला। नरेन लगेच झाडावर चढला आणि बराच वेळ तिथे बसला। शोन खाली घाबरून त्याची वाट पाहत राहिला। खाली उतरल्यावर नरेन म्हणाला, मी तिथे बसून खूप विचार केला शोन। मला तिथे फक्त शांतता आणि पक्ष्यांचे घरटे दिसले, भूत वगैरे काही नव्हते। नरेनला प्राण्यांवर खूप प्रेम होते। त्याचे मन खूप कोमल होते। एकदा त्याने रस्त्यावर एका जखमी कुत्र्याला पाहिले। नरेनने त्याला घरी आणले, जखमेवर हळूवारपणे औषध लावले आणि त्याला खायला दिले। कुत्रा बरा होईपर्यंत नरेनने त्याची काळजी घेतली। नरेनचे धाडस, त्याची जिज्ञासा आणि त्याचे प्रेमळ मन त्याला मोठे झाल्यावर एका वेगळ्या प्रवासासाठी तयार करत होते। त्याला मोठे झाल्यावर स्वामी विवेकानंद म्हणून ओळखले जाणार होते।